नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. आणि आपण बघणार आहोत आजचे महत्त्वपूर्ण 10 करंट अफेअरचे क्वेश्चन. प्रश्न क्रमांक पहिला आहे, टॉम हॉक हे शेप कोणत्या देशांनी विकसित केले आहे, ज्याचा वापर अलीकडे चर्चेत आहे? ऑप्शन ए आहे इस्रायल, रशिया, अमेरिका, इराण. तर बघा, हे ऑप्शन सी अमेरिकेने विकसित केलेले आहे. मित्रांनो, हे अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे आणि हे जमिनीवरून, जहाजावरून किंवा पाणबुडीवरून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. पण हे मिसाईल एवढे चर्चेत का बरं आहे? तर याच्या मागचे कारण आहे की अमेरिकेने तायवान, जापान ह्या क्षेपणास्त्र देण्याचा करार केला आहे. याच्यामुळे चर्चेत आलेले आहे. आणि हे क्षेपणास्त्र 1000 मैलापेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य अचूक भेदू शकते. त्याच्याचबरोबर आपण अमेरिकेचे काही जिके बघूया. बघा, अमेरिकेची राजधानी बघितली तर वॉशिंग्टन DC आहे. इथले चलन अमेरिकी डॉलर, तर राष्ट्रपती हे आहे डोनाल्ड ट्रम्प. आणि इथले शेजारी देश बघितले तर कॅनडा आणि मेक्सिको हे आहे. तर नवा व्यापार करार जो आहे भारतासोबत, याच्यामध्ये एक महत्त्वाचा व्यापार करार झालेला आहे, ज्याच्या अंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूवरील आयात शुल्क हे 18% कमी करण्यात आलेले आहे. आणि अमेरिका हा भारतातील तिसरा सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणूकदार आहे. तसेच भारत आणि अमेरिकेचा ऊर्जा करार झाला आहे. याच्यामध्ये भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी कमी करून अमेरिकेकडून ऊर्जा आयात वाढवण्यास मान्यता दिली आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया आपण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी सशक्त नारी समृद्धी दिल्ली कार्यक्रमाअंतर्गत 4 महिला कल्याणकारी योजनांचा शुभारंभ केलेला आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बेंगळूर. याच्यामध्ये ऑप्शन बी नवी दिल्ली हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले आहे. आणि यांच्या मागचा उद्देश बघितला तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने महिला उद्योजकांसाठी कमी व्याजाचे कर्ज आणि आरोग्य विमा योजनेचा समावेश आहे. याच्याचबरोबर आपण दिल्लीबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, दिल्लीचे मुख्यमंत्री बघितली तर ते आहे रेखा गुप्ता, तर राज्यपाल विनय कुमार सक्सेना हे आहेत. आणि इथले शेजारी राज्य हरियाणा, दिल्ली आणि पश्चिमेस व दक्षिणेस अशा 3 बाजूनी हरियाणाने वेढलेल्या आहे. आणि एकीकडे उत्तर प्रदेश आहे. येथील रेल्वे बोर्डचे मुख्यालय तसेच पंजाब नॅशनल बँकचे मुख्यालयसुद्धा आहे. आणि इथली विधानसभा सीट बघितल्या एकूण 70. तसेच दिल्ली शहर हे यमुना नदीच्या काठावर आहे. चला तर मग आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. 3 मार्च 2026 रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस कोणत्या वर्षापासून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? 2010, 2013, 2015 आणि 2018. याच्यामधून आपलं उत्तर ऑप्शन बी 2013 अगदी बरोबर आहे. तर बघा, 3 मार्च 1973 रोजी वन्यजीव व्यापार करार याच्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती, म्हणून हा दिवस निवडला गेला. आणि 2013 संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे याची घोषणा केली. तसेच 2026ची संकल्पना थीम बघितली तर ती आहे निसर्ग आणि मानवातील नाते सुदृढ करणे. बघा, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना बघितली तर ते आहे 24 ऑक्टोबर 1945. ते कधी झाली? दुसऱ्या महायुद्धानंतर. तर याचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे. आणि याचे सदस्य देश बघितले तर हे एकूण 193 सदस्य देश आहेत. याच्यामध्ये सुडान हा 193वा देश ठरलेला आहे. आणि इथली भाषा बघितली तर इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चीनी आणि अरबी एकूण अशा 6 भाषा बोलल्या जातात. याचे महासचिव बघितलं तर ते आहे अँटोनियो गुटेरस, ते पोर्तुगीजचे आहे. आणि भारताचे प्रतिनिधित्व रुचिरा कंबोज हे करत आहे. सुरक्षा परिषदेतील 5 कायम सदस्य आहे ज्यांना व्हीटो पॉवर आहे. ते आहे अमेरिका, रशिया, चीन,
फ्रान्स आणि ब्रिटन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, इंडियन बायोस्फेस्टचे यजमानपद भूषवणारे देब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. याच्यामधून ऑप्शन बी ओडिशा हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. तर बघा, बायसन हा बायसन आहे, हा एक जंगली बैल आहे आणि हा जगातील सर्वात मोठा तसेच सर्वात शक्तिशाली बैल आहे. बघा, इथे दिलाय देब्रीगड वन्यजीव अभयारण्य. हे ओडिसाच्या संबलपूर जिल्ह्यात महानदीवरील हिराकुंड धरण परिसरात आहे आणि येथे इंडियन बायसन साठी विशेष संवर्धन केंद्र आणि पर्यटन उत्सव आयोजित केला जात आहे आणि त्याचबरोबर हे अभयारण्य वाघ आणि बिबट्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आपण थोडीफार ओडिसाबद्दल माहिती बघूया. ओडिसाची राजधानी बघितलं तर ते आहे भुवनेश्वर. यालाच भारताचे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. याची स्थापना 1 एप्रिल 1936 मध्ये झाली. तर इथे अधिकृत भाषा बघितली तर ते आहे उडिया आणि इथले मुख्यमंत्री आहे मोहन चरण. बघा, इथली महानदी जर बघितलं तर ही ओडिसामधील सर्वात मोठी नदी आहे आणि इथले महानदीवर बांधलेले हे जगातील सर्वात मोठे बांध म्हटलं तर हे हिराकुंड धरण आहे आणि इथेच चिल्का सरोवर पण आहे. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि हा प्रश्न एक्झाममध्ये नक्की विचारला जातो. तसेच हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर सुद्धा आहे आणि इथेच व्हीलर द्वीप सुद्धा आहे आणि याचेच नाव बदलून APJ अब्दुल कलाम द्वीप केलेले आहे आणि याच बेटावरून भारताची क्षेपणास्त्राची म्हणजेच मिसाईलची चाचणी केली जाते. इथे बघितलं तर जगन्नाथपुरीचे मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 5 बघितला तर भूविज्ञानाचा नोबेल समजला जाणारा क्राफ्ट पारितोषिक 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? S. सोमनाथन, वीरभद्र रामनाथ, तसेच रघुराम राजन आणि CNR राव यांच्यापैकी आपलं उत्तर आहे बी वीरभद्र रामनाथन. बघा, प्रसिद्ध शास्त्रज्ञ वीरभद्र रामनाथ यांना देण्यात आला आहे. यांना का बरं दिला आहे? तर बघा, हवामानाबद्दल आहे. हे पारितोषिक स्वीडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारे दिले जाते आणि यालाच पर्यावरणातील शास्त्रज्ञाचा नोबेलसुद्धा मानला जातो. तसेच आपण आता काही झालेले पुरस्कार बघूया. बघा, आता झालेले पद्मविभूषण पुरस्कारमध्ये 5 व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे. याच्यामध्येच धर्मेंद्र देवल हे सुद्धा एक आहे आणि त्यांना हे मरणोत्तरांत देण्यात आलेला आहे. तसेच पद्मभूषण बघितले तर ते 17 व्यक्तींना दिले आहे. याच्यामध्ये गायक अलका याज्ञिक आणि रोहित शर्मा हे महत्त्वाचे आहे. तसेच पद्मश्री हे 110 व्यक्तींना देण्यात आले आहे. आणि 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघितले तर सर्व उत्कृष्ट चित्रपट म्हणून 12th फेल, तर सर्व उत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खान जवानसाठी आणि विक्रम मेसी यांना 12th फेलसाठी देण्यात आला आणि सर्व उत्कृष्ट अभिनेत्री म्हटलं तर हे राणी मुखर्जी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि सर्व उत्कृष्ट मराठी चित्रपट हे आहे श्यामची आई. तसेच 86वे ग्रॅमी पुरस्कारमधील रिकी केज यांना ग्रॅमी अवॉर्ड हा न्यू एज म्युझिक याच्यासाठी मिळाला. तर अल्बम ऑफ द इयर हा बँड मनी याला देण्यात आला आणि सॉंग्स ऑफ द इयरमध्ये मिली सायरस आणि बेस्ट पॉप वोकल अल्बममध्ये लेडी गागा याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघितला तर 52वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? भारत, फ्रान्स, जपान, इटली. याच्यामध्ये आयोजित केला जाणारा देश आहे फ्रान्स. हे फ्रान्समध्ये आयोजित केलेले आहे. तर बघा, या वेळचा याचा विषय आहे जागतिक शांतता, AIचे नियम आणि रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम याच्यावर चर्चा होणार आहे. G7मध्ये 7 देशाचा समावेश आहे. याच्यामध्ये अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व ब्रिटन यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर फ्रान्सबद्दल आपण थोडीफार माहिती बघितली तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस.
यालाच जगाची फॅशन राजधानी म्हणून ओळखले जाते. आणि त्याच्याचबरोबर प्रकाशाचे शहरसुद्धा म्हटले आहे. इथले चलन बघितले तर ते आहे युरो आणि अधिकारिक भाषा आहे फ्रेंच. इथले राष्ट्रपती आहे इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहे गॅब्रियल अटल. इथल्या संसदेला नॅशनल असेंब्ली म्हटल्या जाते. आणि एक्झामसाठी महत्त्वाचे म्हटलं तर इंटरपोलचे मुख्यालय हे फ्रान्समध्ये आहे. तसेच कात्रज डेअरी पॅटर्न हे महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाचे काही तंत्रज्ञान फ्रान्सच्या मॉडेलवर आधारित आहे. आणि इथले जे कांस चित्रपट महोत्सव आहे हा जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सव दरवर्षी फ्रान्समध्ये आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 7 बघूया. 3 मार्च हा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण 1930मध्ये याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह सुरू केला होता? सिद्धिविनायक मंदिर, काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, ऑप्शन बी काळाराम मंदिर हे अगदी आपलं उत्तर बरोबर आहे. बघा, 3 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा याच्यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरात ऐतिहासिक सत्याग्रह सुरू केला आणि हा लढा 6 वर्षात चालला. तर बघा, महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये आपल्याला समाजसुधारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रश्न बघायला मिळते. त्याच्यासाठी आपण त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती बघूया. यांचे पूर्ण नाव बघितले तर भीमराव रामजी सकपाळ हे आहेत. तसेच यांचा जन्म 14 एप्रिल 1891मध्ये महू मध्य प्रदेश इथे झाला. यांचे वृत्तपत्र बघितले तर मूकनायक हे महत्त्वाचे आहे. ते कोल्हापूरच्या शाहू महाराज यांच्या मदतीने सुरू केले. तसे दुसऱ्या क्रमांकावर बघितले तर बहिष्कृत भारत हे आणि जनता सामोर चालूनच प्रबुद्ध भारत हे याच्यामध्ये कन्वर्ट झाले. आणि बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या संस्था किंवा राजकीय पक्ष बघितले तर याच्यामध्ये बहिष्कृत हितकारणी सभा आणि याची ब्रीदवाक्य आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तसेच स्वातंत्र्य मजूर पक्ष व पीपल्स एज्युकेशन सोसायटी ज्याच्या अंतर्गत मुंबईचे सिद्धार्थ कॉलेज हे स्थापित केले होते आणि हे औरंगाबादचे मिलिंद कॉलेजसुद्धा याच्याद्वारे स्थापन केले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशन याचीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघितला तर 2026च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक वेगाने विकसित होणारे राज्य म्हणून गौरवान्वित करण्यात आलेले आहे? महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला हा जीवनगौरव मिळालेला आहे. तर हा प्रश्न हा आहे की महाराष्ट्रांना हा पुरस्कार का बरं मिळाला? तर बघा, 2025-26च्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राची पायाभूत सुविधा जसे की रस्ते, मेट्रो आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप घेतलेली आहे आणि भारतात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. याच्यामुळे हा पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, परीक्षेत विचारले जाते की भारताचे आर्थिक इंजन कोणते? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र. आणि आता तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा की महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. त्याच्या आधी महाराष्ट्राबद्दल थोडीफार माहिती बघून घेऊ. महाराष्ट्राची स्थापना बघितली तर ते आहे 1 मे 1960 आणि इथली राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे. याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर येतो आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 2ऱ्या क्रमांकावर. तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे आहे. इथले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री 2 आहेत. याच्यामध्ये पहिले आहे एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत सुमित्रा पवार. ह्या 31 जानेवारी 2026 रोजी त्यांनी शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ठरल्या आहे. इथले राज्यपाल बघितले तर ते आता आहे आचार्य देवव्रत. आणि विधानसभा सीट बघितल्या तर 288 तर विधान परिषदेच्या 78 सीट आहे आणि लोकसभा सीट 48 तर राज्यसभा सीट 19 आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया.
बघा मार्च, म्हणजे इथे 4 आपलं सुटला आहे. 4 मार्च हा दिवस कोणता महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर तो आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवस. बघा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 मार्च 1966 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना झाली होती. याची स्थापना करण्याचे उद्देश म्हटले तर हे होते की कारखाने, रस्ते आणि कामाच्या ठिकाणी होणारे अपघात कमी करणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 10 बघूया. 2026च्या दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर ते आहे शाहरुख खान, अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि नाना पाटेकर. याच्यामधून नाना पाटेकर अगदी उत्तर बरोबर आहे. आणि प्रश्न मित्रांनो हा अगदी महत्त्वाचा आहे. बघा हा चित्रपटसृष्टीतील भारतीयातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. नाना पाटेकर यांना का बरं दिला आहे हा? तर बघा यांच्या 4 दशकाहून अधिक काळ असलेल्या अभिनयातील योगदानाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल हा सन्मान देण्यात आलेला आहे. आणि याच्या मागील विजेता बघितले तर त्या वहिदा रेहमान ह्या होत्या. आपण आता दादासाहेब फाळके अवॉर्डबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खानला जवान या मूवीसाठी मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नयनतारा हिला पण जवान या मूवीसाठीच मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट बघितले तर ते आहे 12th फेल. याचे दिग्दर्शक बघितले तर ते विनोद चोपडा आहेत. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ते आहे संदीप रेड्डी वांगा यांना ॲनिमल या मूवीसाठी मिळालेला आहे. आणि नॅशनल फिल्म ऑफ द इयर म्हणून हनुमान याला हा दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालेला आहे. याची सुरुवात बघितली तर 1969मध्ये झाली. या पुरस्काराचे स्वरूप बघितले तर 10 लाख रुपये रोख आणि सुवर्ण कमळ आणि शाल दिल्या जाते. हा कोणाकडून दिला जाते? तर बघा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो. याच्यातील पहिल्या विजेता बघितल्या तर ते आहे देविका राणी. यांना 1969मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि मित्रांनो याच्याचबरोबर आपले आजचे महत्त्वाचे 10 प्रश्न संपलेले आहे. आणि शिकवताना जर काही चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.